नमस्कार, मी स्मिता. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी आली आहे गुहागरमधील जोग आजींच्या खानावळीत. या आजींचं वय सुमारे 78 आहे. तरी ह्या आजी किती सुंदर प्रकारे खानावळ मी चालवतात आज आपण आली आहे पाहूया. गुहागरमधील प्रसिद्ध जोगाजीच्या खानावळीत. तुम्हाला जोगाजीचे खानावळ दाखवते. ते अंगण आहे आणि त्यात छोट्या छोट्या अशा सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि अंगणही शेणाने सारवलेले आहे अगदी प्राचीन पद्धतीने. आणि हा जोगाजीच्या पडवीतला छानसा झोपाळा. आणि या झोपाळ्यावर बसून आम्ही वाट बघणार आहे आमचा जेवणाचा नंबर केव्हा येतो. आणि आमची लवकरच वेटिंग संपली. आमचे ताट वाढण्यात आले. ताटामध्ये छान 2-3 प्रकारचे लोणचे, 2-3 प्रकारच्या चटण्या, कोशिंबीर, पोळी, मसाल्याची छानशी शेवगाची भाजी आणि एक ड्राय भाजी. वरण भातही येत होता. अशी एक सुंदर थाळी आम्हाला जेवणाला मिळाली. थँक्स टू जोगाजी. जेवतायत ना सगळं? हो हो. आणि आधी सगळ्यांना आग्रहाने विचारत येत होती, की सगळे जेवतायत का? काही हवंय का? मग आला आमचा गोल्डन मोमेंट. छान उकडीचे मोदकांचा. मोदक तर मस्तच दिसत होते. मस्तपैकी तूप टाकून आम्ही ते खाल्ले. अतिशय सुंदर. जेवण झाल्यावर अगदी प्रॉपर घरासारखं शोप वगैरे सुद्धा तिथे मिळते. जेवण झाल्यावर आम्हाला तिथे एक मांजरीचं पिल्लू भेटलं. उतरायचं का माऊ? चला आता आपण आजींशी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. आज माझ्यासोबत आहेत जोगाजी. गुहागरमध्ये आल्यावर जोगाजीकडे जेवलं नाही तर गुहागरची ट्रिप ही अपूर्णच राहते. मी आज आली आहे जोगाजींकडे जेवणासाठी. खास आजींना तर भेटण्यासाठी. ही आहे जोगाजींची खानावळ आणि ह्या आहेत माझ्याबरोबर जोगाजी. तर आजी, तुम्ही ही खानावळ कधीपासून सुरू ही केली? खानावळ मी 2000 सालापासून सुरू केली. 25 वर्ष झाली आणि आतापर्यंत हो, आमच्याकडे 25 3 ते वर्ष. 4000 लोक येऊन जेवून गेलेले. आणि रोज तुमच्याकडे किती पानं रोज पडतात? सीझनच्या वेळेला साधारण 80-90 80-90 लोक जेवून जातात. जेवण जातात. आणि तुमच्याकडचे मोदक तर खूपच सुरेख आहेत. तर या मोदकांसाठी तुम्ही काही वेगळी पद्धत वापरता का? नाही, वेगळी पद्धत नाही वापरत. जे आहे तीच पद्धत. फक्त उकडीला म्हणजे बरं. पारीसाठी. खूपच छान होते तुमच्याकडचे जेवण आणि मोदक पण खास करून. आणि आम्ही जास्ती करून 5 जणी लेडीज आहोत बरं. आणि त्या मिळून हे सगळं करतो. पण त्याच्यात सविता म्हणून जे आहे ना, ती मानलेल्या मुलीसारखीच आहे. ती सगळं व्यवस्थित करते. म्हणजे माझ्यासारखं जेवण उत्तम बनवते. आणि आजी, तुम्ही ही सगळे जेवण तुम्ही सगळं स्वतः जेवण बनवतात का? स्वतःच बनवत होते. इतके दिवस मीच करायची. पण आता जरा सध्या ही सविता आहे ना, हं. ती सगळं माझ्यासारखं करायला शिकली. ती करते आता. आणि जेवणाची चव कशी मेंटेन ठेवता? जेवणाची चव मात्र तीच आहे 25 वर्ष. बापरे! म्हणजे तुम्ही 25 वर्षापासून ही खानावळ चालवतात? छान. तुमचं कौतुक आजी, केलं तुमच्या तेवढं सध्याचं कमीच वय आहे. काय आता? 78. हो. तुम्ही ह्या वयात इतकं काही करतात, खरंच कौतुकास्पद आहे. तुमच्या ईश्वर आपल्याकडून सगळं करून घेत असतो. फक्त आपली जिद्द पाहिजे. हो, खरं आहे. सगळ्यांसाठी एक ही आदर्श लाईन असणार आहे. की आजी एवढं काही करतात म्हणजे महिलांना त्यांचा आदर्श घेऊन काहीतरी करायला हवं. थँक यू आजी. तुम्ही आम्हाला आज टाईम दिला आणि आमच्याबरोबर गप्पा मारल्या. तर हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हीही कोकणात गुहागरला गेले तर जोगाजींच्या खानावळीला नक्की भेट द्या. तोपर्यंत टेक केअर. बाय.